नमस्कार, मी श्रुती पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि सविस्तर माहितीसह 30 छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावर कटिंग पाहतोय. जर तुम्ही नवीन शिकताय आणि डायरेक्ट कापडावर कटिंग करायला कठीण वाटते तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमचा ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसेल. तर आपण सुरुवात करतोय. इथे मी अस्तर घेतलंय, डबल फोल्ड आहे, समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे आणि माझ्या साईडला याची बंद बाजू आहे. तर सुरुवातीला आपण मागील भागाचं कटिंग करतोय. तर बॉटमचं कापड थोडंसं क्रॉस आहे, त्यासाठी इथं आपण खालच्या साईडला सरळ रेषा मार्क करून घेतोय. तर सुरुवातीला आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतोय. तर पूर्ण उंचीचं माप 13.5 इंच घेऊन रेषेच्या वरच्या साईडला टेप ठेवून अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे, कारण अर्धा इंच कमरेसाठी आणि शोल्डर आपण डबल फोल्ड करणार आहोत. जर तुम्ही शोल्डर फक्त आतल्या साईडने फोल्ड करणार असाल तर उंचीमध्ये फक्त 1 इंच मार्जिन घ्या. इथे आपण वरच्या साईडला मार्क करून शोल्डरची सरळ रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर शोल्डरचा माप टाकायचा आहे. शोल्डरचा माप पूर्णपणे मागील गळ्यानुसार घ्या. आपला मागील गळा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 5 इंच. जेव्हा तुमचा मागील गळा 8 इंचापेक्षा खाली असतो तेव्हा तो डीप नेक मानला जातो. त्यानुसार शोल्डरचं माप कमी जास्ती करून घ्या. तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 5.5 इंचाला मार्क करतोय. पुन्हा बंद बाजूकडून 5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे शोल्डरची आणि छातीची सरळ रेषा मार्क करून घेतोय. अशा पद्धतीने मार्किंग केल्यामुळे दोन्ही रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचं माप टाकायचं आहे. आपली छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. कमरेच्या रेषेवर कमरेच्या चौथ्या भागाचं माप टाका. 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जातं. त्यानंतर आपण मागील मुंडा मार्क करतोय, त्यासाठी मुंढा रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने सरळ ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. त्यानंतर डीप नेक ब्लाऊज असल्याने मध्यातून आपण 1.25 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत फिटिंग लाईनच्या इथे 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंडाचा शेप मार्क करून घेतला. त्यानंतर गळारुंदी घेतोय आपण 2 इंच. इथे मी फक्त मार्क करून घेते, कारण मागील गळ्याला मी डिझाईन करणार आहे. मागील गळ्याची खोली 9 इंच आहे, त्यानुसार आपण शोल्डर आणि मुंढ्याचं माप मार्क करून घेतलं. इथे जरी तुमची छाती सेम असेल तरी मुंढ्याचं माप बदलू शकतं. इथे पहा, जेवढं आपल्याला शोल्डरच्या शिलाईसाठी लागणार आहे तेवढं मार्जिन मी वरच्या साईडला मार्क करून घेतलं. तिथून आतल्या साईडने जेवढं आपण शिलाईसाठी मार्जिन घेतो तेवढं अंतर टेपच्या साहाय्याने मुंढ्याचं माप मोजून पहा. इथे माझ्या मापात मुंढ्याचं माप 7 इंच आहे, परफेक्ट माप आहे. जर तुमच्या मुंढ्याचं माप ह्याहून जास्ती असेल तर थोडंसं मुंढ्याचं माप 1.5 इंचाने खालच्या साईडला घेऊ शकता. तर मुंढ्याचं माप टाकत असताना ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर डीप नेक ब्लाऊजमध्ये गळारुंदीचं माप टाकत असताना डीप नेक ब्लाऊजमध्ये जर तुम्ही मागील गळ्याला नॉट लावणार नसाल तर अर्धा इंचाला शोल्डर उतार देऊन घ्या. जर कस्टमरच्या शोल्डरचं माप लहान असेल तर शोल्डर उतरू शकतात, त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेतोय. खालच्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यासोबत शोल्डरसुद्धा कटिंग करून घ्यायचे आहेत. आता मागील भाग बाजूला ठेवून समोरच्या साईडला जे अस्तर उरलं आहे त्यामधून आपण बाहीचं कटिंग करतोय. बाहीसाठी घडी छातीनुसार घ्यायची आहे. आपल्या छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच, तर इथे आपल्याला हे अस्तर 7.5 इंचाला मध्यात फोल्ड करून घ्यायचं आहे. बाहीसाठी घडी छातीनुसार घेतल्यामुळे ती शिवण्यात कमी येत नाही आणि फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसते. पाहता इथे आपण 7.5 इंचाला कापड फोल्ड करून घेतलं. त्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. बाहीची पूर्ण उंची आहे 4.5 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे, कारण ही आपली अस्तरची बाही आहे. तर खालच्या साईडने वरच्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून
इथं सरळ रेषा मार्क करून घेतोय। इथे आपण हा बाहीसाठी चौरस तयार करून घेतला। आता तो आपण कटिंग करून घेतोय, म्हणजेच आपल्याला बाही कटिंग करायला सोपं जाईल। आणि अशा पद्धतीने घडी घेतल्यामुळे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक सुद्धा वाया जात नाही। पाहताय इथे आपल्या अस्तरची ओपन बाजू समोरच्या साईडला आहे। आपलं अस्तर 4 फोल्ड मध्ये आहे। त्यानंतर आपण ओपन बाजूकडे बाहीची कॅप हाईट टाकत असतो। तर आपली छाती आहे 30 इंच, त्यानुसार कॅप हाईट घेतोय आपण 2.6 इंच। पुन्हा अर्ध्या 2.6 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतोय। आता यामधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतोय। आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या। त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या। मध्यात मार्क करून घेतोय। आता जिथं आपण मार्क केलंय तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंच आणि 1 रेषा इतपत अंतर मार्क करून हे दोन्ही पॉइंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला या, म्हणजेच मुंड्यात चुण्या येत नाहीत। पुन्हा मध्यातून फिटिंग लाईन पर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतलं। आता जिथं आपण मार्क केलंय तिथे खालच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉइंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने शेप दिल्यामुळे बाही फिटिंगला परफेक्ट बसते। त्यानंतर बॉटमला दंडघेराचं माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथे मार्जिन रेषा जोडून घेतोय। इथे आपल्या 30 छातीनुसार बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता आपण कटिंग करून घेतोय। सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। इथे आपण परफेक्ट मापानुसार सोप्या पद्धतीने बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग करून घेतलं। आता बाही बाजूला ठेवून पुढील भागाचं कटिंग पाहूयात। पुढील भाग आपण ओपन बाजूकडे कटिंग करणार आहोत। माझ्या साईडला याची ओपन बाजू आहे। अस्तरचे भाग एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून घ्या। इथे आपण खालच्या साईडला सरळ रेषा मार्क करून घेतोय। पुढील भागात आपल्याला अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा लागणार आहे, तर या रेषेच्या वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून तिथे आपण सरळ रेषा मार्क करून घेतोय। त्यानंतर पुढील भागात आयहुक पट्टी जोडण्यासाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे, तर ते आपण ओपन बाजूकडे सोडून तिथे सरळ रेषा मार्क करून घेतोय। व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर आपल्याला मागील भाग घ्यायचा आहे। आपण जे 1.5 इंच मार्जिन सोडलंय आणि खालच्या साईडला जे अर्धा इंच मार्जिन सोडलंय त्याच्या वरच्या साईडने इथे आपल्याला मागील भाग आहे असा ठेवून घ्यायचा आहे। पाहताय आता आपण मागील भाग मार्किंग करून घेतोय। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मार्क करून घ्या। शोल्डरच्या इथे पॉइंट मार्क करून मुंड्याचा शेप आहे असा मार्क करून घेतोय। त्यानंतर मार्जिन रेषा मार्क करून घेतली। आता मागील भाग बाजूला करून जे आपण पॉइंट मार्क केले ते जोडून घेतोय, म्हणजेच आपला मागील भाग अगदी सरळ रेषेत येईल। त्यानंतर पुढील भागात जे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलंय ते सोडून त्याच्या पुढल्या साईडला शोल्डर आणि मुंड्याचं मार्क जे आपण मागील भागात घेतलं होतं ते आहे असं मार्क करून घेतोय। पुढील मुंड्याचा शेप परफेक्ट येण्यासाठी शोल्डर आणि मुंड्याची रेषा मार्क करून घेतली। आता मध्यातून बाहेरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून इथे आपण पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। त्यानंतर आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे। गळारुंदी घेतली होती आपण 2 इंच। पुढील गळ्याची खोली आहे 5.5 इंच। त्यामध्ये शोल्डरचं मार्जिन ॲड करून 6.25 इंचाला मार्क करून घेतोय। खालच्या साईडने गळ्याची रुंदी 2.25 इंच घेऊन हे पॉइंट्स जोडत इथे पुढील गळ्यासाठी बॉक्स मार्क करून घेतोय। हा प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्याने पुढील गळ्यासाठी या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या। मी इथं साध्या गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतला। आता सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट कापडावर टक्सचं मार्किंग कसं करावं ते पाहूयात। तर सुरुवातीला आपण आडवा टक्स मार्क करतोय। आपली छाती आहे 30 इंच, त्याचा 10वा भाग येतो 3 इंच। त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, तर इथे आपण 1.5 इंच मार्जिन सोडलंय, त्याच्या पुढल्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून घेतोय। पाहताय तेवढंच अंतर आपल्याला थोडंसं वरच्या साईडला मार्क करून घ्यायचं आहे। आता हे पॉइंट्स जोडत इथे सरळ रेषा मार्क करून घेतोय। त्यानंतर मेन टक्सची उंची मार्क करण्यासाठी शोल्डरच्या इथून जी आपण रेषा मार्क केली आहे त्यावर सरळ टेप ठेवून घ्या। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने।
त्यानंतर आपली छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच. त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि जे आपण शोल्डरसाठी शिलाई मार्जिन घेणार आहोत ते इथे मी ॲड करून मेन टक्सची उंची मार्क करून घेते. शोल्डर मी डबल फोल्ड करणार आहे, त्यामुळे मेन टक्सची उंची मी 9.5 इंच घेते. तर 9.5 इंचाला मार्क करून इथे आपण मेन टक्सचा पॉईंट मार्क करून घेतला, पाहताय. आता हा पॉईंट आपल्याला गोलाकारात मुंढ्यामध्ये जोडून घ्यायचा आहे, पाहताय. सुरुवातीला डॉटेड लाईनमध्ये जोडून घ्या, त्यानंतरच डार्क करा, म्हणजेच आपला शेप अगदी परफेक्ट येतो. त्यानंतर छातीनुसार कमरेवरच्या टक्सची रुंदी घेतोय आपण 1.5 इंच, पाहता. इथे मी 1.5 इंचाला मार्क करून तिथूनच वरच्या साईडला 2.25 इंचाला मार्क करून पुन्हा 1.5 इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घेते. आपल्या कमरेच्या इथला भाग सरळ असतो म्हणून आपण अशा पद्धतीने मार्क करून घेतलं. आता हा पॉईंट गोलाकारात जोडून घ्यायचा आहे, पाहताय. इथे आपण अतिशय सोप्या पद्धतीने प्रिन्सेसचा परफेक्ट शेप मार्क करून घेतला. त्यानंतर जो आपण 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे तेवढं मार्जिन आपल्याला पुढल्या साईडला वाढवून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपला ब्लाऊज शिवण्यात कमी पडेल. तर मार्जिन रेषेच्या पुढे मी 1.5 इंचाला मार्क करून घेते. त्यासोबत आपले दोन्ही साईड पार्ट शिलाई करत असताना दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. ते मार्जिन सुद्धा आपल्याला पुढल्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 इंचाला मार्क करून घेते. एवढंच मार्जिन आपल्याला मुंढ्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात. त्यानंतर आपल्याला मागील भाग घ्यायचा आहे, तो फिटिंग लाईनच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या. जे खालच्या साईडला एक्स्ट्राचं कापड आहे तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग केल्यामुळे ब्लाऊजची फिटिंग रेषा अगदी सरळ रेषेत येते, त्यामुळे ब्लाऊज फिटिंगला सुद्धा छान बसतो. आता जे आपण मार्क केलं आहे तिथून टक्सपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून इथे परफेक्ट मापानुसार आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेतोय. खालच्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करत मार्जिन रेषा कटिंग करून पुढील गळ्याचा शेप आणि पुढील मुंड्याचा शेप अशा पद्धतीने कटिंग करून घेतोय, पाहताय. त्यानंतर दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेतोय. टक्ससाठी जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सुद्धा कटिंग करून घ्या. इथे आपल्या 30 छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.